मित्रांनो नमस्कार. आपणही जर राज्य शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे. पण विनंती एकच आहे की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल. चला आता मग आपण आपल्या त्या व्हिडिओकडे वळूयात. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईची लोकल म्हणजे लाखोंची लाईफलाईन आहे. दररोज प्रवासी धक्के खात आणि प्रचंड गर्दीतून प्रवास करतात. अशा स्थितीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमीही समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारने आता सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशिरा कामावर हजर राहण्याची परवानगी दिली आहे. विधानसभेत माननीय परिवहन मंत्री यांनी याबाबत माहिती दिली. माननीय परिवहन मंत्री यांनी विधानसभेत सांगितले की कार्यालयातील गर्दी कमी करणे तसेच मुंबईतील रेल्वे व्यवस्थेवरील ताण कमी करणे हे या निर्णयामागचे उद्दिष्ट आहे. माननीय आमदार यांनी विधानसभेत मुंबईतील वाढत्या लोकल अपघातांचा मुद्दा सुद्धा उपस्थित केला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी अशाच प्रकारच्या वेळेच्या नियोजनाचा विचार करण्यासाठी टास्क फोर्स ही स्थापन केली जाणार असेही त्यांनी सांगितले. दरम्यान त्यांनी यावेळी स्पष्ट केले की अर्ध्या तासाने कामाला सुरुवात केली तर सायंकाळी कामाचे तास वाढतील, एकूण कामाचे तास बदलणार नाहीत असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. तसेच राज्यातील मंत्री प्रवाशांना मेट्रो ट्रेन आणि इतर सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायी पद्धती वापरण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न करीत राहतील असेही त्यांनी यावेळी म्हटले. गेल्या काही महिन्यांमध्ये लोकल रेल्वेच्या अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली. खचाखच भरलेल्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाला धोका आहे. अशा वाढत्या प्रकरणांवर उपाय म्हणून माननीय उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा लवकरच बैठक घेण्याची अपेक्षा व्यक्त केली अशी माहितीही समोर आली आहे. दरम्यान मंत्री यांनी कार्यालयीन वेळेत बदल करणे हा किरकोळ बदल जरी वाटत असला तरी लाखो प्रवाशांना दैनंदिन प्रवासादरम्यान दिलासा देणारा आहे असे त्यांनी म्हटले. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.